ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता प्रियाने सायलीच्या ज्यूसमध्ये दारू मिसळलेली असते आणि त्याचमुळे मालिकेमध्ये एक वेगळं ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। प्रियाच्या या प्लॅनिंगमुळे अखेर आता अर्जुन आणि सायली एकमेकांच्या मिठीत इथे आता वेगळाच किस्सा घडणार आहे आणि प्रियाचा प्लॅन पूर्णपणे प्रियावरतीच उठलं। अखेर आता दारूच्या नशेत का असेना परंतु सायली अर्जुनला स्वतःच्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडत आपल्याला इथून पुढे आता सायली आणि अर्जुनच्या प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे। तर आता प्रियाने सायलीच्या ज्यूसमध्ये दारू मिसळल्यानंतर सायली आणि अर्जुनमध्ये कोणते किस्से घडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता विशुकाकाच्या रिसॉर्टला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे विशुकाकांनी खूप छान पार्टी अनाऊन्स केलेली असते आणि त्याचसाठी आयडियल कपल म्हणून अर्जुन आणि सायलीला सुद्धा इन्व्हिटेशन आलेलं असतं। जेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही त्या पार्टीमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात त्याचवेळी विशुकाकाने आता सायली आणि अर्जुनला डान्स करण्यासाठी सांगितलेलं असतं, परंतु अर्जुन आणि सायली म्हणत असतात की आम्हाला डान्स जमत नाही। त्याचवेळी विशुकाकाने खूप फोर्स केल्यामुळे अर्जुन आणि सायली खूप छान प्रकारे एकमेकांच्या नजर मिळून खूप छान डान्स करत असतात आणि अर्जुन आणि सायलीला डान्स करताना पाहून एकत्र एकमेकांच्या मिठीत पाहून प्रियाच्या इकडे मात्र खूपच जळफळाट होत असतो आणि त्याचवेळी प्रिया तिला काय करता येईल आणि अर्जुन सायलीला वेगळं कसं करता येईल यासाठी प्लॅनिंग करत असते, परंतु प्रियाला अर्जुन सायलीच्या खोट्या नात्याचं सत्य सुद्धा बाहेर काढायचं असतं आणि त्याचसाठी प्रिया पाठलाग करत त्यांच्या पाठीमागे गेलेली असते। जेव्हा प्रिया त्या पार्टीमध्ये बघते तर तिथे दारूच्या बॉटल्स प्रियाला दिसतात आणि त्याचवेळी प्रियाच्या मनात एक घाणेरडी चाल येते आणि प्रिया लगेचच तिने हाताशी घेतलेल्या त्या एका वेटरला बोलावून घेते आणि त्याला बोलावून घेऊन ती एका ग्लासमध्ये दारूची बॉटल मिक्स करते आणि एका ज्यूसमध्ये दारू मिक्स केल्यानंतर तो ज्यूसचा ग्लास ती सायलीला देण्यासाठी सांगते। तो वेटर जरासा घाबरलेला असतो, परंतु प्रियाने खूप सारे पैसे ऑफर केलेले असतात त्याचमुळे तो वेटर आता प्रियाचं कोणतंही काम करायला तयार झालेला असतो। तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही डान्स करण्यामध्ये दंगून गेलेले असतात आणि ते दोघेही खूप एन्जॉय करत असतात। तर इकडे तोपर्यंत प्रिया त्याच संधीचा फायदा घेते आणि सायलीच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स करून तो ज्यूस त्या वेटरच्या हातून सायलीला देते। जेव्हा तो वेटर सायलीकडे गेलेला असतो नेमका दारूचा ग्लास सायलीकडे जातो आणि सायली दारू पिल्यानंतर खूप वेड्यासारखे विचित्र वागायला लागलेले असते। सायलीला नशा चढलेली असते, परंतु अचानक सायली अशी का वागते हे अर्जुनला समजत नसतं। अर्जुन सायलीला सावरण्याचा खूपच प्रयत्न करत असतो, परंतु सायली इतकी नशेत असते की स्वतः ती कसं वागते आहे काय बोलते आहे तिलाच समजत नसतं आणि त्यानंतर सर्वांना सायली तिच्याकडे पाहण्यासाठी सांगते आणि अर्जुनची खूप स्तुती करायला लागते आणि म्हणायला लागते की हे आमच्या शहरातील खूप बेस्ट वकील आहेत आणि नंबर 1 सुद्धा। तेव्हा अर्जुन सायलीच्या हाताला धरून सायलीला रूमकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सायली अर्जुनचा हात झटकते आणि त्यानंतर एका टेबलावरती जे लोक जेवायला बसलेले असतात त्या लोकांच्या ताटातील अन्न घेऊन ती नेमकं अर्जुनला भरवायला लागलेली असते। तेव्हा अर्जुनला आता सर्वांसमोर सायलीला काय बोलावं आणि कसं सावरावं हेच समजत नसतं। तर त्याचवेळी सायली अर्जुन दोघेही प्रियाच्या जाळ्यामध्ये अडकलेले असतात, कारण सायलीला नशा चढल्यामुळे अर्जुनला तिला थांबवताच येत नसतं। तर त्यानंतर अर्जुन कसं तरी करून सायलीला एका चेअरवरती बसवतो आणि तिच्या शेजारी बसून तिला विचारायला लागलेला असतो की मिसेस सायली तुम्हाला नक्की काय होतंय, तुम्ही अचानकपणे असं विचित्र का वागत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतोय का, काही झालं आहे का मला सांगा। तेव्हा सायली हसायला लागते आणि सायली म्हणायला लागते अर्जुन सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, खरं तुम्ही माणूस म्हणून खरंच खूप चांगले आहात आणि त्यातून वकील म्हणून तर खूपच छान। तेव्हा अर्जुन मात्र सायलीकडे एकटक पाहायला लागलेला असतो आणि सायली नशेत असल्यामुळे ती स्वतः काय बोलते तिला समजत नसतं, परंतु अर्जुनचं कौतुक करत असते आणि सायलीच्या मनातील भावना अलगतच आता अर्जुनपर्यंत पोहोचायला लागलेले असतात। इकडून मात्र प्रिया अर्जुन आणि सायलीचं ते बोलणं रेकॉर्ड करायला लागलेले असते आणि अर्जुन दोघेही बोलत असताना इकडे प्रियाला असं वाटायला लागलेलं असतं की आता सायलीच्या पोटामध्ये दारू गेली आहे, त्यामुळे सायली इथे खूप मोठा तमाशा करेल आणि ते सर्व काही व्हिडिओज ती अश्मिताला पाठवून आता अर्जुन आणि सायलीचं इकडे माथेरानला काय तमाशा सुरू आहे हे पूर्णाचीला दाखवून सायलीला घराच्या बाहेर काढण्यासाठी प्रियाला रस्ता मोकळा असेल, परंतु प्रियाचं प्लॅनिंग मात्र तिथे पूर्णपणे फ्लॉप होणार असतं, कारण आता सायली असा कोणताही तमाशा न करता नकळतपणे अर्जुनला स्वतःच्या मनातील प्रेम व्यक्त करणार असते। तर सायली अर्जुन आणि सायलीचे व्हिडिओ
प्रिया काढायला लागलेली असते तेव्हा इकडे सायली अर्जुनला म्हणायला लागते की जेव्हा आपलं लग्न झालं होतं ना त्यानंतर मला प्रत्येक गोष्टीत तुमचा खूप राग यायचा. मला असं वाटायचं तुम्हाला ना माणसं नाती या सर्व काही भावना कधी कळणारच नाही. परंतु मी खोटे ठरले. माझ्यापेक्षा सुद्धा खूप छान नाती निभावू शकता सर तुम्ही. अर्जुन मात्र एकटक सायलीचं बोलणं ऐकायला लागलेला असतो आणि त्यानंतर सायली म्हणायला लागते परंतु सर तुम्ही खरंच खूप खडूस वकील आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो अरेच्या आत्ता तर माझं कौतुक करत होतात ना आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट मला खडूस म्हणता आणि मी खडूस कशावरून आहे. प्रत्येक वेळेस पूर्णाजी अस्मिताताई तुम्हाला घरामध्ये त्रास देतात आणि त्याच वेळी मी तुमची बाजू घेऊन त्यांच्याशी भांडतो की नाही आणि त्यातूनही मी मधुभाऊंची केस घेतली आहे आणि मधुभाऊंना सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि आपण आतापर्यंत अर्धी लढाई तर जिंकलो आहोत आणि तरी सुद्धा तुम्ही माझं कौतुक करण्याऐवजी मला खडूस म्हणताय. त्याच वेळी सायली हसते आणि म्हणायला लागते परंतु सर हे सर्व करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत एक सौदा केला आहे ना. त्याचवेळी लगेचच अर्जुन सायलीच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तुम्ही काय बोलताय मिसेस सायली असं म्हणायला लागतो. अहो आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय तुम्ही इथे कशासाठी काढताय. तेव्हा आता सायली हसायला लागते आणि परत अर्जुनचा हात झटकते आणि त्यानंतर सायली खूप हळवी होते आणि म्हणायला लागते की प्रिया माझी बालपणीपासूनची मैत्रीण आहे परंतु तिने मला धोका दिला आहे. तिने मधुभाऊंना सुद्धा धोका दिला आहे. तुम्ही ना सर तिला जन्माची अद्दल घडवा आणि काही करून माझ्या मधुभाऊंना बाहेर काढा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो हो मिसेस सायली मी मधुभाऊंना काही करून बाहेर काढेन परंतु तुम्ही प्लीज आता आपण रूममध्ये जाऊयात का. मला असं वाटतं की तुमची तब्येत बरोबर नाही आहे. तेव्हा सायली काही ऐकायलाच तयार नसते. तर त्यानंतर सायली म्हणते की सर तुम्ही मला प्रॉमिस करायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर मधुभाऊंना सोडवाल आणि तुम्ही माझे मित्र आहात ना मग माझ्या मैत्रीसाठी तुम्ही एवढं करूच शकता की. आता सायलीचे ते हळवे शब्द ऐकून अर्जुनला सायलीच्या प्रेमाची भुरळ पडते आणि अर्जुन म्हणायला लागतो मैत्री तुम्ही केव्हा केली माझ्यासोबत मैत्री. तर सायली म्हणायला लागते की केली नाही परंतु आत्ता करते. तुम्ही खरंच खूप छान व्यक्ती आहात. आपण लग्न जरी कॉन्ट्रॅक्ट वरती केलेलं असलं ना तरी मैत्री मात्र आपण फॉरएव्हर करूयात. तेव्हा अर्जुन हसतो आणि चक्क सायलीच्या हातात हात देतो आणि ठीक आहे प्रॉमिस मी तुमची साथ कधीच सोडणार नाही कायम तुमचा मित्र बनून राहीन असं म्हणायला लागतो. तर सायलीच्या भावना अलगदच अर्जुनपर्यंत पोहोचलेल्या असतात आणि अर्जुन स्वतःच्या मनात विचार करत म्हणायला लागतो की चैतन्य म्हणतो अगदी त्याचप्रमाणे जसं मी मिसेस सायलींच्या प्रेमात पडलोय त्याचप्रमाणे मिसेस सायली सुद्धा माझ्यावरती प्रेम करतायत का. म्हणजे इतके दिवस त्यांच्या मनातील ह्या भावना त्यांनी लपवून ठेवल्या होत्या. नाहीतर मिसेस सायली स्वतःहून माझ्याशी मैत्री करायला का तयार होती. तर त्यानंतर अर्जुन काही करून आता सायलीला रूममध्ये घेऊन आलेला असतो. तेव्हा सायली अर्जुनशी गप्पा मारायला लागलेली असते आणि नशेमध्ये असलेली सायली नक्कल अर्जुनशी स्वतःच्या मनातील भावना खूप काही अर्जुनसोबत शेअर करत असते. अर्जुन जरी नशेमध्ये नसला तरी सुद्धा सायली नशेमध्ये असते परंतु अर्जुनला असं वाटायला लागलेलं असते की सायली खरोखरच आपल्यावरती प्रेम करते आहे. त्यानंतर रूममध्ये आल्यानंतर सायली अर्जुनला म्हणायला लागलेली असते की सर तुमचा ना पूर्वी लग्न प्रेम नाती यावरती जसा विश्वास नव्हता ना परंतु आत्ता तुमचा विश्वास आहे. मी तुम्हाला माझे एक सिक्रेट सांगू का. त्याचवेळी अर्जुन मात्र कान देऊन सायलीचे बोलणे ऐकत असतो आणि सायली म्हणायला लागते की काही झालं ना तरी मला माझ्या आयुष्यामध्ये माझा नवरा ना अगदी तुमच्यासारखा हवा आहे. म्हणजे माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणणारा माझ्या भावना समजून घेणारा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार अगदी तुमच्याच प्रमाणे. त्याचवेळी प्रेमाच्या 7व्या आसमानावरती चढतो आणि मिसेस सायलीने स्वतःच्या मनातील भावना सांगितल्या आहेत. म्हणजे नकळतपणे का असना परंतु सायली सुद्धा आपल्यावरती प्रेम करायला लागली आहे आणि अगदी चैतन्य म्हणतो आहे तसंच मला लवकरात लवकर मिसेस सायलीला स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करायला हव्यात का असं विचारत असतानाच अचानकपणे सायली नशेत असते आणि तिला झोप लागलेली असते. त्यामुळे सायली अचानकपणे खाली पडणार इतक्यात अर्जुन तिला सावरतो आणि पटकन सायलीला उचलतो आणि बेडवरती घेऊन जातो. त्यानंतर सायलीला झोप लागलेली असते परंतु अर्जुनचा शर्ट सायलीने घट्ट पकडून ठेवलेला असतो आणि अर्जुनला काही आता सायलीला सोडायची इच्छा झालेली नसते आणि सायलीने अर्जुनचा शर्ट इतका घट्ट पकडून ठेवलेला असतो की अर्जुनला आता तो हात सायलीचा सोडवावा अशी त्याची इच्छाच नसते. त्यामुळे जेव्हा सायली गाढ झोपी गेलेली असते त्याचवेळी सायली अर्जुनच्या मांडीवरती असते आणि अर्जुन सुद्धा तसाच बेडपाशी झोपी गेलेला असतो. रात्रभर सायली मात्र अर्जुनच्या मिठीत झोपी गेलेली असते परंतु जेव्हा आता सायलीला नशेतून सकाळी जाग येईल त्याचवेळी अर्जुनच्या मिठीत असलेली सायली जेव्हा अर्जुन आणि सायली दोघांनाही जाग येईल आणि सायली हे दृश्य पाहिल त्यानंतर सायली अर्जुनवर डाऊट घेणार आणि त्यानंतर सायली तिने जशा अर्जुन समोर स्वतःच्या मनातील भावना व्यक्त केल्या त्याचप्रमाणे अर्जुन आता मोठं पाऊल उचलत सायलीला प्रपोज कसं करणार आणि अर्जुन सायलीचं नातं कसं बहरणार
आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली कॉन्ट्रॅक्ट कायमचं मोडून एकत्र कसे येणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार.